त्या गोपीकडे सांगते काय मुलगा झाला म्हणे झालं का ही गोष्ट सकाळपर्यंत पूर्ण गोकुळात पोहोचली. घोड्या तोरणे सरसी कथा खूप आनंद झाला पूर्ण गोकुळवासियांना. नंद बाबांचं वय फार उतरतं वय. शुकाचार्य सांगतात मग नंदबाबांना काय केलं. नंदत्वात्मज उत्पन्ने जाता दो आहूय विप्राण वेदज्ञान माता शुचिरलंकृता. नंद बाबांना स्नान घातलं आणि स्नान घातल्यानंतर नंद बाबांना सजवलं. खूप आनंद झाला. नंद बाबांनी सगळ्या ब्राह्मणांना बोलवलं घरी. षष्ठी वाचन केलं. धेनूनान्युते प्रादात आणि पुत्र झाला. या बदल्यामध्ये नंद बाबांनी एका एका ब्राह्मणाला नियुत या शब्दाचा अर्थ 2 लाख. नियुत म्हणजे किती 2 लाख. एका एका ब्राह्मणाला 2-2 लाख गायी दान दिल्या. चांदीच्या नाही खऱ्या. नुसत्या गायी नाही दिल्या. आचार्य सांगतात विप्रेध्या समलंकृते. त्या 2 लाख गायीचे शिंग किती झाले. म्हणजे प्रत्येक गायीच्या 2-2 शिंगाला सोन्याची टोप आणि पाय किती झाले. पायाला फुकीचे असतात गायीचे. ते सगळे खुरं चांदीनं मळवलेले अशा गायी ब्राह्मणांना दान दिल्या. ऐश्वर तेवढं होतं नंदबाबांचं. मग आता त्या गायी दान दिल्यानंतर एका ब्राह्मणाने आणल्या घरी. महाराज फार घर लहान होतं ब्राह्मणांना. मग बांधाव्यात कुठं गाई. स्वयंपाक घरात हापशी पैसे बैठक घेऊन इतक्या गाई झाल्या. इतक्या गाई झाल्या. गाईनं घर भरलं ना सगळं. 2 लाख गाई. जिथं एक कुटुंब राहत. नेमकं त्यांची पत्नी गेली होती बाहेर पाणी आणायला. जेव्हा तिनं पाहिलं की इतक्या गाई कोणी आणल्या त्या आणि हे महाशय घरामध्ये गाई बांधायला. दुसऱ्या गाई बांधणं तर मग काय करायले. नंद घर आनंद भयो छे कन्हैया लाल की. यशोदा को लाला भयो छे कन्हैया लाल की. यशोदा को लाला भयो छे कन्हैया लाल की.
गाईनं पाहिलं नित्या गाई मला कळतं का म्हणजे काही हा? घरात नाही खायला काही आणि कुठून आणले इतक्या त्याने सांगितलं नंदाला मुलगा झालाय आणि त्या आनंद आनंद बाबांनी दिल्या तिने सांगितलं दिल्या म्हणजे किती आणायला का म्हणजे एकच ठेवायची बाकी सगळ्या तुझ्या माहेरी पाठवून द्यायच्या भर केलं म्हणजे आणल्या अजून इकडं गोकुळात इतका आनंद झाला मला खूप आनंद दिवसभराचा आनंद नंद बाबांना सजवलंय कारण असं आहे शरीर म्हणजे गोकुळ आहे आणि ते केव्हा सजवावं ऐका जर कृष्ण असेल तर शरीर सजवावं कृष्ण नसेल तर शरीराला सजून फायदा त्याला काय म्हणतात मग कृष्ण निघून गेल्यावर म्हणजे हे शरीर जर सजवायचं असेल तर जोपर्यंत आत्मा आहे तोपर्यंत सजवायचं आता सजवायचं म्हणजे काय पुढे पुढे येणार ते सांगणार आहे पुढे सगळीकडे उत्सव सुरू झाला नंदा पतिवच शौरी हरिंजराम शरण पातागमशंकिता नंदबाबांनी तो संपूर्ण उत्सव साजरा केल्यानंतर त्यांच्या लक्षात आलं की राजाचा कर द्यायचा राहिलाय कर देऊन यावा म्हणून नंद बाबा कर देण्यासाठी मथुरेला निघाले भगवान गोपाल कृष्ण अष्टमीला जन्माला आले अष्टमीचा नवमी दशमी एकादशी द्वादशी त्रयोदशी आणि चतुर्दशी अष्टमीला रात्री आले नवमी पासून चतुर्दशी पर्यंत 6 दिवस नंद बाबाच्या अंगणात घरी आणि पूर्ण गोकुळात एकानेही घरी जेवण केलं घरी स्वयंपाक केला 6 दिवस नंद बाबाच्या घरी होतं सकाळ दुपार संध्याकाळ जेवायला आणि 6ही दिवस नंद बाबाच्या घरात उत्सव चालू होता आणि 6व्या दिवशी ज्याला षट पूजा म्हणतात ज्याला जी आपल्या कपाळावर काहीतरी लिहिणे 6व्या दिवशी सतवाई षष्ठी देवी नेमकं त्याच दिवशी इकडं कंसाने ठरवलं की माझा शत्रू कुठेतरी जन्माला आला आहे त्याला मारण्यासाठी आपण काहीतरी उपाययोजना केली पाहिजे शुक्राचार्य सांगत राजा पहिल्यांदा जर कंसाने कुणाला पाठवलं असेल गोकुळात तर ते पाठवले पूतनेला कथा माहिती आहे सगळे भगवान गोपाल कृष्णाचं चरित्र तर पाठायचे हो फक्त भावाचं सांगतो कुणाला पाठवलंय गोकुळात पूतनेला आता पूतना या शब्दाचा अर्थ काय पूतना म्हणजे काय कशाला म्हणायचं पूतना या शब्दातच त्याचा अर्थ भरलेला आहे पूत पूत या शब्दाचा अर्थ पवित्र पूत म्हणजे काय पवित्र आता पूतना तिथं अक्षर किती आहेत किती शब्द आहेत कोणते कोणते पूत आता पूत शब्द काढला कोणता शब्द राहतो ना या शब्दाचा अर्थ काय नाही न हे व्यंजन नकारार्थाने वापरतात बरोबर आहे आता पूत म्हणजे पवित्र आणि ना म्हणजे नाही म्हणजे जी पवित्र नाही ती वस्तू ती गोष्ट ती व्यक्ती तिला काय म्हणायचं पूतना पवित्र नसलेली गोष्ट अपवित्र असलेली गोष्ट अपवित्र असणारी ती वस्तू तिचं नाव आहे पूतना आणि अशी पूतना कुठं निघाली गोकुळा आता गोकुळ म्हणजे काय ते सांगायचं गोकुळ किती शब्द आहेत 3च गो या शब्दाचा अर्थ होतो संस्कृतनुसार गो नाम इंद्रियम गो म्हणजे काय इंद्रिय आपलं हे शरीर इंद्रियांना व्यतिरिक्त आहे का इंद्रियांना धरून आहे इंद्रियांना धरून आहे या शरीराला काय म्हणायचं गोकुळ मग काय होतं पूतना गोकुळाकडे येते
म्हणजे शरीरात इंद्रियांमध्ये प्रवेश करते. काही वेळेला ती पूतना जिभेवर येते. मग माणसाला काय होतं? पवित्र खावं वाटतं का अपवित्र? काही वेळेला ती पूतना डोळ्यात येते. मग पवित्र पहा वाटतं का अपवित्र? काही वेळेला ती पूतना कानात येते. काही वेळेला ती पूतना मनात येते. काही वेळेला ती पूतना घ्राणेंद्रियामध्ये येते. थोडक्यात पवित्र नसलेली गोष्ट ज्या वेळेला या शरीराच्या द्वारे उपभोगावी वाटते, समजून घ्यावं त्या दिवशी त्या माणसाच्या अंतःकरणात कोणी प्रवेश केला? पूतने. अकराळ विकराळ होती महाराज. पण ऐका, पूतना जी येते ना आपल्याकडे, शरीरात प्रवेश करते ना, तिचं सौंदर्य पाहून तिचा आपण स्वीकार करतो. 2 श्लोकात सौंदर्य सांगितलं शुकाचार्यांनी. तसे तांकेश बंधो केसाचा आंबाळा बांधला होता. सुवास संकंपित कर्णभूषण, अत्तर मारले होते. चांगली साडी नेसली होती म्हणे पुतण्यानी. चांगले भरदारी वस्त्र धारण केले होते. सुंदर वेश धारण केला पुतणीनं. पण कशी आतून अंतःकरणातून कशी आहे? फसवी आहे, त्रास देणारी आहे, ते माहिती आहे. पण अशी असणारी पूतना सुद्धा समाजामध्ये स्वीकारणारे लोक कमी आहेत का? खूप आहेत. शुक्राचार्य सांगतात की ज्या वेळेला गोकुळात आली, दिवस होता चतुर्दशीचा. आल्यानंतर गोकुळामध्ये एकही बाई तिला, घर रिकामे, घर उघडे, पण गोकुळात एकही स्त्री घरात दिसत नाहीये. आणि आवाज आला तिच्या दिशेने, पुतणीला आवाज ऐकू आला. कोणता? स्वागतम कृष्णा, सुस्वागतम कृष्णा, सुस्वागतम आवाज ऐका. असं आहे, कृष्ण जन्माला काय आणि कंस मेला काय, यावर्षी मला वाटते उन्हामुळे काही फरकच पडत ना. कृष्ण जन्माला आनंद तरी व्यक्त का काय? आपल्याला कंस मेला तोही दिवस सारखा आहे, कृष्ण जन्माला
नरसिंह जन्मले काय आणि हिरण्य कशी मला मारलं काय काय फक्त घड्याळच सांगते फक्त लक्ष 5 सव्वा 5 नाही वाचलं भजन करत मी नेहमी सांगतो सांगणारा एकटा बोलत नसतो ऐकणाऱ्याचे डोळे बोलत असतात सांगणाऱ्या माणसापेक्षा ऐकणाऱ्याचे डोळे जर वेगळ्या पद्धतीने बोलू लागले की सांगायला वाटतं त्याचं काहीतरी माझं काही चुकत असेल तर तुम्ही एक एक जण येऊन अर्धा तासाला मी ऐकतो तुम्ही भजन काय करा संत महात्म्यांनी आग्रह करून सांगितले काही हा तर गोकुळात जायचं ना हा तर आनंद आहे पुतळेने पाहिलं ज्या अर्थी या मोठ्या वाड्याचा आवाज यायला लागला नक्कीच म्हणले इथं कंसाचा शत्रू जन्माला आला असेल तिकडे गेली ती सगळ्या गोपिका तिथं बसलेल्या होत्या काही जणी उभ्या होत्या काही जणी परमात्म्याला पाण्यात टाकलं होतं काही जणी तिथं भजन चालू होतं कोणतं नंदरानंद भयो जयक नाही आला की काही जण स्वागतम कृष्णा म्हणू लागल्या इतका आनंद झाला महाराज गोपिकेंना परमात्म्याचं रूप पाहताना पण हे पुतणे पाहिलं सगळ्या गोपिकेंना बाजूला केलं यशोदा मातेच्या जवळ असणाऱ्या भगवान गोपाल कृष्णांना सांगितलं पाहिलं पाहताच क्षणी म्हणे भगवान गोपाल श्रीकृष्णांनी पुतना मावशीला पाहताच क्षणी आपले नेत्र बंद केले डोळे बंद केले का बंद केले कशामुळे बंद केले तुम्ही नेहमी ऐकता मी एकच सांगतो का बंद केले हे देवालाच माहितीये तुम्हाला आम्ही फक्त त्याचे कारण काही सांगू शकतो असं एक म्हणता येईल देवाने विचार केला ही पुतना आता मला मारायला म्हणजे दूध पाजायला आली खरंय पण हिनं काय पुण्य केलं असेल आणि काय पाप केलं असेल की मला दूधही पाजायचं हिच्या अंतःकरणामध्ये प्रेम दिसतंय आणि त्याचबरोबर मला विषयी पाजायचंय मग हिला नेमकं मी कोणतं फळ देऊ म्हणून देवाने डोळे काही जण म्हणजे त्याच्यामुळे डोळे मिळते नाही देवाने विचार केलाय आपण 6 दिवस झाले जन्माला येऊन आणि आल्याबरोबर पहिल्यांदाच या बाईचं तोंड पाहावं लागायला त्याच्यापेक्षा न पाहिलेलं माणसं म्हणत नाही का सकाळी उठल्यावर तोंडच पाहणं नको आणि दिवस जर खराब गेला आणि त्यांना विचारलं काय झालं खूप दिवस खराब केला कोणाचं तोंड पाहिलं मीच आरशासमोर उभा होतो म्हणजे कोणाचं तोंड पाहिलं स्वतःच दिवस नाही काही जण म्हणले भगवंतांनी विचार केला कोणता ही पुतना मावशी आता मला विष पाजायला आली आणि मी तर लहान आहे विष कसं प्यायचं असतं हे मला कळत हे कोणाला कळतंय विष कसं प्यायचं काल कोणी पिलं महादेवाने पिलं का म्हणले डोळे भेटून महादेवाला तरी म्हणावं पटकन जिभेवर येऊन बसा माझ्या हे विष प्या अनेक भक्तांनी आपापले कारण सांगितले यशोदेला सांगितलं का ग यशोदे ओळखलंस का मला मी नेहमी सांगतो ओळखलं का हा प्रश्नच फार अवघड आहे की नाही काही प्रश्न असे असतात ते सुटत नाहीत पण प्रश्न सोडून द्यावेत मग सगळं सुटतं काही प्रश्न असे असतात ते सुटत मग काय करावं प्रश्न सोडून द्यावेत त्यांनी सगळं सुटून बघ ओळखलं का मला जर कोणी विचारलं ओळखलं का हो म्हणत असतो न ओळखायला काय झालं तुम्ही केळीला भागवताला दररोज यायचे समोर बसायचे रोज झोपायचे पुढचं ते काही विचारत नाही पोतने सांगितलं ओळखलं काय म्हणे खूप आता कोण नवीन गावात गोपिका आली असेल कोणी माहित नाही तिचं ते रूप पाहिलं आणि इकडे म्हणजे कृष्णाला घेतलं परमात्म्याला सगळ्या गोपिकेंना बाहेर पाठवून दिलं आपला स्तन परमात्म्याच्या मुखात दिला ऐका ही कोण आहे पोतना शुक्राचार्य सांगतात ही पोतना म्हणजे बलीची मुलगी आहे
हिचं नाव आहे बकी. काय नाव आहे हिचं? बकी. बकी. वामन परमात्मा ज्या वेळेला बलीच्या यज्ञात आले होते त्यावेळेला या बकीनं ते देवाचं रूप पाहिलं आणि अंतःकरणात विचार केला, काय गोंडस लेकरू आहे देवा, मला असा जर मुलगा झाला तर मी त्याला दूध घालणार. आणि ज्या वेळेला वामन परमात्म्याने बलीला पाताळात घातलं आणि तिथंच तिने विचार केला, असा मुलगा जरी झाला तरी त्याला मी दूध पाजणार नाही, दुधाबरोबर विषयी. देवाने सांगितलं, काळजी करू नको, तुझं मी अंतःकरण ओळखलंय, मी तुझं दूधही पिईल आणि विष सुद्धा प्राशन करेन. ऐका, ही गोष्ट कधीची वामन अवतारातली. तिच्या अंतःकरणामध्ये देवाला पाहून तशी इच्छा निर्माण झाली आणि ती इच्छा देवाने कोणत्या अवतारात पूर्ण केली? राम नाही, परशुराम नाही, मग कृष्ण अवतारात. इथं साधा आणि सरळ संदेश त्यांना द्यायचा आहे, चांगली इच्छा कधीही निर्माण करा, कधी ना कधी भगवंत स्वतःहून पूर्ण कधी ना परमात्म्याला स्तर दिला. परमात्म्याने युक्तिवादानं पहिल्यांदा पूर्ण तिचं दूध प्राशन केलं, त्याच्यानंतर महाराज तिचं विष प्राशन केलं. आता प्राण अपान व्यान उदान समान हे पंचप्राण सांगितले. नदी प्राण उदे पाना समानो नाभिमंडले उदान खंड देशस्यात व्यान सर्व शरीरला, हे 5 वायू जे सांगितले की नाही, परमात्म्याने तिला प्राण हरायला सुरुवात केला. मोठ्या विवहल स्वरामध्ये बोलू लागली, करुण झाली, एकदम रडायला लागली, मुखातून शब्द तिच्या बाहेर पडले. चमंचार मिति प्रभाषी निष्पीड्यमाना विवृत्य नेत्रे चरणौ भुजो रश्मीन्नगात्राक्षिपतिरोधः भज सोडी रे घननीळा, मम प्राण जाये आता.
आम्ही त्यांना सोडत नाही. सोड 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 परमात्म्याने इह लोकातूनही सोडलं, परलोकातूनही सोडलं. शुकाचार्य सांगतात, राजन, ज्या वेळेला त्या पुतळेचं पूर्ण परमात्म्याने प्राण शोषण केला, मोठा आवाज काढला पुतळेने, आणि तो भयंकर आवाज आल्यानंतर एखादं झाड पडावं तशी पुतळा जमिनीवर पडली. जवळपास असणाऱ्या पूर्ण गावांना त्याचा धक्का बसला. महाराज, भूकंप झाल्यानंतर कसं सगळ्या गोपिका धावत आल्या, असं वर्णन आहे का? तिचा देह हजारो मैल विस्तीर्ण होता आणि तिच्या देहावर परमात्मा नाच फिरू लागले, रांगू लागले. पुतणेच्या देहाचे तुकडे केले. शुकाचार्य सांगतात, कटधूमस्य सौरभ्य नवघ्राय व्रजौकसः किमिदं कुतये वेति वदन्तो व्रजमाययुः. ज्या वेळेला त्या पुतणेच्या देहाला जाळलं ना, तर पूर्ण गोकुळातले लोक म्हणायला लागले, चंदनाचा वास कुठून यायला लागला. का? कारण परमात्म्याचा स्पर्श पुतणेला झाला आणि तिचा देह कशाचा झाला? चंदनाचे पाय हातही चंदनाचे हात पायही चंदनाचे हात चंदनाचे हात पायही चंदनाचे हात चंदनाचे हात पायही 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 चंदनाचे हात
असं हे पोतनाख्यान जो कोणी ऐकतो गोविंदे लभते रतिम त्याला परमात्म्याशी प्रेम वाटतं. पुढे राजाने प्रश्न विचारला, महाराज भगवंताने अजून कोणते कोणते गोष्टी केल्या ते सांगा. परमात्म्याने पुढे तृणावर्ताचा उद्धार केल्याची कथा आहे. 7व्या दिवशी 12ही दिवस झाले नाही, 6व्या दिवशी कोणाला मारलं? पोतनेला. 7व्या दिवशी मारलं तृणावर्ताला. 12वा दिवस उजडला. गर्गाचार्यांना बोलून घेतलं घरी आणि गर्गाचार्यांना घरी बोलवून भगवंताचा कोणता संस्कार केला? नामकरण. भगवंताचं नाव ठेवलं. गाईचं पालन करणारा होईल म्हणून गोपाल आणि दिसायला काळा आहे म्हणून कृष्ण. बोले गोपाल कृष्ण भगवान त्या ठिकाणी लोकांना आनंद देणारा असल्यामुळे त्यांचं नाव ठेवलं बलराम भगवान की. भगवंताचा नामकरण संस्कार पुढे झाला. परमात्मा थोडे मोठे झाले. ऐसा द्रव्यालाभे यात्युपक्रोशतो काल सत्यग्राह्ये रचति विधिं पीतुकोलुखलाद्यैः. भगवंताने नामकरण संस्कार झाल्यानंतर शुकाचार्य वर्णन करतात रांगण्याची सगळ्यात पहिल्यांदा लिहायची. कसं रांगले त्याला काय म्हणतात? परमात्मा काय सांगतायत त्यातून माहितीये? परमात्म्याचा पृथ्वीला लागतोय, तिला सांगतायत शांत बस, शांत बस, मी ज्याच्यासाठी आलो तेच काम करणार. पृथ्वीला काय सांगताय? बस बस शांत बस, मी ज्याच्यासाठी आलोय ना ते लवकरच करणार आहे. फक्त 4 सव्वा 4 वाजू दे, बरोबर कंसाला मग शांत बस. असं खेळत असताना एकदा क्रीडमानास्ते रामाच्या गोपलालकाः कृष्णो मृदं भक्षितवानिति मात्रे निवेदयन् सा गृहीत्वा करे कृष्णमुपालभ्य हितैषिणी यशोदाभय सम्भ्रान्त प्रेक्षणा क्षमभाषत. भगवंताने हातामध्ये मातीचा खडा घेतला. कृष्णो मृदं भक्षितवान. मृदम या शब्दाचा अर्थ माती. भक्षितवान काय केली? खाल्लं. आणि हे पकडलं कोणी? बलराम दादाने पाहिलं, हात पकडला. सागृहीत्वा करे, हाताला धरून ओढत ओढत कोणाकडे आणलं? आईकडे आणलं. आई आज म्हणले कृष्णाने माती खाल्ली. खाल्ली
डोळे तोंड उघड. श्रीकृष्ण वाच तोंड उघड. नाहं भक्षितवानंब. याई खरं सांगतो मी माती खाल्ली नाही. मी नाही खाल्ली माती आई गं, 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 मी नाही खाल्ली माती. बलिराम दादा हो बलिराम दादा, बलिराम दादा हो बलिराम दादा, बलिराम दादा खोट बोलतो, बलिराम दादा खोट बोलतो, बलिराम दादा खोट बोलतो, बलिराम दादा खोट बोलतो. आर घेतो माझी आई गं, नाही खाल्ली माती आई गं, मी 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 नाही खाल्ली माती. नाही खाल्ली ना, मग तोंड दाखव ना. दाखवलं मग काय दिसतं तुझ्यामध्ये? सा तत्र ददृशे बाला. काय पाहिलं आईनं? सा तत्र ददृशे विश्वं जगत्स्थातुं संदिशा साग्रे द्वीपाभिभूतं सदायवादित्रार्कम्. संपूर्ण चंद्र, संपूर्ण सूर्य, आकाशगंगा दिसली. आणि यशोदा मातेला एकदम चक्कर याने कसं झालं का? आई जरी असली तरी ते तेज पाहण्याची ताकद तिच्यामध्ये. भगवद्गीतेचा 11वा अध्याय तुम्हाला माहिती आहे. काय नाव आहे त्याचं शेवटी? विश्वरूप दर्शन योगो नाम एकादशोऽध्याय. 11व्या अध्यायामध्ये अर्जुनाला देवाने स्वतःच विश्वरूप दर्शन घडवलं, पण ते रूप सुद्धा अर्जुनाला पाहता आलं, दृष्टी द्यावी लागली. आणि यशोदेने विचार केला, हा तर आत्ताशी इतका लहान आहे आणि याच्या उदरामध्ये हा अनंत कोटी ब्रह्मांड नाही. भगवंताने विचार केला, हिला जर मी देव वाटलो तर आईचं प्रेम ही माझ्यावर करणार. म्हणून परमात्म्याने परत तिचं जिला जे ज्ञान झालं होतं त्या ज्ञानाची विस्मृती करून टाकली. आणि परमात्म्याने सगळ्यात पहिल्यांदा ऐका, बाहेर गावात कुठेही चोरी केली, सुरुवात घरापासून केली. म्हणून ज्यांना चोरी करायची असेल सांगावं, आपलं सांगण्याचं काय भागवत. त्यांनी सुरुवात करून करायची, घरापासून चोरी करायला. आमचे पाटील म्हणतील, महाराज तुम्ही गावात असून असं सांगायचे, चोरच होत नसेल गावात. काय चोरलं देवाने? शुकाचार्य सांगतात, एकदा गृहदासीषु निर्ममंत स्वयं दधी कर्मांतर नियुक्तासु. कामात व्यस्त असणाऱ्या आपल्या आईला, लोण्याचे गोळे काढून ठेवलेल्या आईला चुकून परमात्म्याने घरातल्या दुधा दयाची लोण्याची चोरी. संस्कृत मध्ये लोण्याला नवनीत म्हणतात. आणि नवनीत या शब्दाचा दुसरा अर्थ होतो चित्त. काय दुसरा नवनीत शब्दाचा अर्थ? चित्त. म्हणून गोपिकेची ग्वाही आहे, परमात्म्याने काय चोरलं? हरे हरे हरे
हरी रे माझे हरी चित्त हरी रे माझे हरी एकदा एकम दास्यतीति एकदा कोण यशोदा यशहा ददाती ती यशोदा काय करू लागली नंद गेहिनी नंदाची पत्नी घरामध्ये काम करू लागली भगवंतांनी चोरी केली आणि मग परमात्म्याच्या पाठीमागं ती आई लागली किती लागली शुकाचार्य सांगतात इतकी पाठीमागे लागली महाराज त्यक्त्वा यष्टिं सुतं भीतं विज्ञायार भगवत्सला ये शकिलतं बद्धं दाम्ना तद्वीर्यकोविदा हातात काठी घेऊन सकाळी आपल्या वेणीत गजरा माळलेला होता तिनं आता फक्त दोरा शिल्लक राहिला फुलं सगळे गळून इतकं त्याच्या पाठीमागं पळाली हातात काठी दम आला तिला शेवटी देवाला दया आली हस्ते गृहीत्वा विषयंत्यवा गुरत देव थांबले हातातली काठी टाकून दिली तिनं परमात्म्याला पकडली आता ऐका दोरी घेतली संस्कृत मध्ये दोरीला गुण म्हणतात दोरी म्हणजे काय गुण आणि अशा गुणाने ती निर्गुण असणाऱ्या परमात्म्याला काय करायची बांधायची अरे गुणाने निर्गुण बांधला जाईल का परमात्मा कसा आहे निर्गुण आहे ना परमात्मा कसा आहे निर्गुण आहे निर्गुणाचीच अवस्था म्हणजे काय तुझी काय झालं नागपूरला काही जणांचे पाहुणे राहत होते म्हणजे नवीनच लग्न झालेलं एकाचे खाली खाली खूप दूध दुभत होतं त्यांनी काय केलं म्हणजे असं करा तुम्ही चालले होते तर तूप घेऊन जा आणि ते तूप असं गरम 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 कळवलेलं होतं मस्त टाकलं त्या कॅटलीमध्ये परभणीपर्यंत एक रोज त्याला आल्यानंतर सकाळी पहिल्यांदा त्यांनी कॅटली उघडून पाहिजे सगळं घट्ट झालेलं मला फसवलं नाही आपल्याला लग्न तर आता तुपात जर फसवीगिरी असेल तर म्हणजे अवघडच आहे पुढे सगळं तशीच गाडी पकडली नागपूरला संध्याकाळी गेल्यावर कॅटली उघडल्यावर कसं झालं तू माहितीये पाच ऊन होतं दिवसभर कस काय आले म्हणले कालच गेली तुम्ही याला बोलतात ना म्हणले काल मी पातळ तू होतं पण सकाळी गेल्यावर झालं ते दाखवायला तुम्हाला आलं फसवलं ती काय म्हणून त्यांनी सांगितलं तुपाची अवस्था बदलली पातळपणा असला त्याला सगुणपणा घट्टपणा असला त्याला तूप बदललं नाही अवस्था बदलली परमात्मा निर्गुणच आहे ना सगुण अवस्थेला प्राप्त होते मग निर्गुण असणाऱ्या परमात्म्या गुणाने म्हणजे दोरी काय करायची बांधली यदासी तदपि नूनम दीनान्यदपि दन्दते तदपि व्यंगुलम नूनम यद्यदा दत्तबंधनम पकडलं थांब कुठं जातो शुकाचार्य सांगतात किती प्रयत्न केला तिनं तरी सुद्धा काय झालं व्यंगुलम नूनम दोन बोट दोरी कमी पडायला म्हणून
भागवताच्या टीकेत सांगताना त्यांनी असं सांगितलंय ते दोन बोट कोणते? प्रयत्न आणि प्रेम. कोणते बोट आहेत ते? प्रयत्न आणि प्रेम. परमात्म्याला बांधण्यासाठी प्रयत्नच पाहिजेत आणि परमात्म्याला बांधण्यासाठी प्रेमच. प्रेम नसेल, प्रयत्न नसेल तर परमात्मा बांधल्या जाऊ शकत. प्रसादम लेभिरे गोपी. पण ज्या वेळेला तिचा प्रयत्न पूर्ण यशस्वी झाला आणि अंतःकरणात प्रेम निर्माण झालं, त्यावेळेला असं म्हणू नका यशोदेवी देवाला बांधलं हे म्हणणं चुकीचं आहे. असं म्हणा देवानी स्वतःहून बांधून घेतलं. कसं बांधून घेतलं? दृष्ट्वा परिश्रमं कृष्ण कृपयासी स्वबंधने. आईवर कृपा करण्याच्या भावनेने स्वतःला बंधनात देवाने टाकून घेतलं. आणि बांधल्यानंतर एक विचार साधा सांगतो तुम्हाला. बांधलं आईनं, पण कुणाला बांधलं? उकळाला. आता उकळाचा काय दोष आहे? उकळाला कशाला बांधावं? कारण देवाला लपायला मदत कोणी केली होती? उकळाने. पण आई पाठीमागे लागली की देव कोणाच्या पाठीमागे पाहिजे? पण आईनं सांगितलं चोर करणारा जेवढा चोरी करणारा जेवढा चोर आहे तेवढा चोरी करणाऱ्याला मदत करणार सुद्धा त्याला तेवढी शिक्षा द्यावी. फळासहित परमात्म्याला बांधलं. आई निघून गेल्या. परमात्म्याच्या लक्षात आलं आपल्या दारात असणारे अद्राक्षी अर्जुनो पूर्वम नरकुमार मणिग्रीव नावाचे दोन कुबेराचे मुलं होते. झाडं पडून देवाच्या दारात. परमात्म्यांनी आपलं उकळ त्यांच्या मुदून नेलं. दोन्ही झाड उन्मळून खाली पडले. कुबेराचे मुलं त्याच्यातून निर्माण झाले. देवाचा पायाला स्पर्श केला. भगवंता तुमच्या स्पर्शाने आज आम्हाला परत या वृक्ष युनीतून मुक्तता प्राप्त झाली. राजाने विचारलं महाराज कोण होते हे? मग त्यांनी सांगितलं हे नलकुमार आणि मणिग्रीव कुबेराचे मुलं होते. एकदा पाण्यामध्ये नग्न स्नान करत असताना नारद ऋषी तिथून जात असताना यांनी नारद ऋषींना पाहून सुद्धा लज्जा अंतःकरणात त्यांच्या निर्माण झाली नाही. नारदांनी त्यांना शाप दिला की तुम्ही दोघंही जण भगवंताच्या दारात झाडं भूर पडाल. परमात्म्याने त्यांचा उद्धार केला. पुढे परमात्मा पुढे पौगंड अवस्थेला प्राप्त झाले. आणि असे प्राप्त झालेले असताना घरात बसले असताना एक दिवस गावामध्ये फळं घ्या फळं घ्या फळं घ्या फळं घ्या म्हणून एक बाई ओरडत आली. दोन श्लोकात चरित्र आहे बरोबर. त्रीणि गोफलानि श्रुत्वा सत्वरमच्युतः फलाची धान्यमादाय ययो सर्व फलप्रदः. फळं घ्या हे शब्द ऐकले. भगवंत घरातून बाहेर आले. वय बघा लहाने, पायात पैंजणे, हातामध्ये छोटी बासरी आहे, झुट्टू पाडलेला आहे आणि ते फळ उचलणार. ती बाई बनवती सुखिया माळीन. भगवंताने तिचं फळ उचललं. तिने सांगितलं फळ देते तुला पण काहीतरी मोबदल्या आनंद दे. परमात्मा घरात गेले. शुकाचार्य सांगतात घरातून आपल्या ओंजळभर त्यांनी धान्य घेतलं. पण ते घेऊन येत असताना अर्ध धान्य जमिनीवर पडलं. 4-5 गव्हाचे दाणे राहिले असतील. तिच्या त्या दुरडीत टाकले. फळं घेतले आणि हे विचार केला की एवढे सगळे आपण फळं विकले, एवढ्याने आपल्या मुलांचं पोट भरणार. घरी आली. ती दुरडी खाली ठेवली आणि ज्या वेळेला तिचा पदर बाजूला केला त्यावेळेला ती कशाने भरली होती? भलई अपूर रत्ने फलभांडमपुरीच्या शुकाचार्य सांगतात राजा ज्या वेळेला त्या सुक्या माळणीनं ती दुरडीच्या वरचा पदर बाजूला केला संपूर्ण दुरडी
सोन्याने नाण्याने माणकाने हिऱ्यांनी भरलेली दिसली. मग परमात्मा पहिल्यांदा घेतो आणि नंतर बर किती घेतलं, किती फळ घेतले तिचे. म्हणून साधा नियम आहे भगवंताच्या नावातला, त्याला द्या खूप देतो. एक साधा आहे ना, शेतीतलाच नियम आहे ना, किती पेरतो आपण, किती किती शेती. जिवंत शेती जर आपल्याला इतकं सगळं देत असेल तर त्याला तर भगवंत म्हणतात. भगवंत आहे ना तो. ऐका, यश श्री औदार्य ज्ञान वैराग्य ऐश्वर्य हे सहाही गुणवर्य वसती. म्हणून येतो भगवंतो निसंगाचा. भक्त सांगा तू, परमात्म्याने सांगितलं काय नाही तिच्याकडे. बघा ना, ऐका काय तिच्याकडे. यश किती, यश आहे, यश किती आहे. 6व्या दिवशी पुतना मारली, यश आहे का अपयश आहे. पुतना 6व्या दिवशी मारली ना. बरं श्री किती आहे, श्री पत्नी आहे ना त्याची, श्री लक्ष्मी त्याची बायको आहे ना. ऐश्वर्य किती आहे, ऐश्वर्य किती त्याचं. द्वारका सोडून द्या त्याची 56 कोट त्याची मुलं आहेत देवाची. म्हणजे सध्या भारताची लोकसंख्या 120 कोटी, त्याच्या अर्धी त्याचीच होते देवाची. हे ऐश्वर्य. ऐका, यश श्री औदार्य. औदार्य किती, उदारता किती. तुझे औदार्य राहणं स्वतंत्र. देतान म्हणसी पात्रा पात्र. भगवंताचं औदार्य किती आहे. देताना तो पात्र आहे का अपात्र आहे पाहत नाही. पुतणीला काय दिलं, कंसाला काय दिलं, रावणाला काय दिलं. पात्र अपात्रतेचा विचार परमात्मा करत नाही. उदारता आहे परमात्म्याची. ज्ञान किती आहे, ज्ञान. यस्य विश्वसितम वेदाः, वेदातलं वचन आहे. अरे ज्याच्या श्वासातून वेद निर्माण झाले तो ज्ञानाचा सागर आहे महाराज. ज्ञानाला काय कमी परमात्म्याकडे. ऐका, यश औदार्य ज्ञान वैराग्य. तुका म्हणे नटधारी वैराग्य किती. देवाच्या वैराग्याचा विचार करू नका. सांगू ते वैराग्य म्हणजे हे वैराग्य नाही. पुढे एकादश संदात यदुकुळाला शाप मिळाल्यानंतर ऐका, मातीच्या कणाची सुद्धा अपेक्षा न करता सगळं सोडून परमात्मा गेले. हे काय देवाचं वैराग्य. सगळ्यात मोठं वैराग्य सांगू, सगळ्यात मोठं सांगता. 11 वर्ष ज्या गोकुळात राहिले, ज्या गोपिकेंवर प्रेम केलं, ज्या नंदबाबाच्या घरचं, ज्या यशोदेच्या आईच्या हातचं खाल्लं, त्यांचा त्याग केला. हे काय देवाचं. आणि आपलं वैराग्य जोपर्यंत विषय दिसत नाही तोपर्यंतचे. विषय दिसला की तुमचं आमचं वैराग्य म्हणजे कसं माहितीये, मांजरी सारखं आहे. कसं आहे वैराग्य, मांजरी सारखं. वैराग्य असावं जनकासारखं. जनक राजा वैराग्याचा मूर्तिमंत होता. याज्ञवल्क्य ऋषींकडे जायची शिकायला जनक राजा दररोज. आणि एकटी याज्ञवल्क्य जनकांना शिकवत नव्हते, येणाऱ्या सगळ्यांना शिकवायचे. प्रत्येकाला. एक दिवस जनकांना यायला उशीर झाला. येईपर्यंत शिकवायला सुरुवात केली नाही याज्ञवल्क्याने. बाकीचे सगळे लंगोटीवाले जे होते आलेले ते म्हणजे तुम्ही त्याच्यासाठी का थांबता, तो राजा आहे. बायका पोरं सगळं सांभाळावं लागतं, मग येतो तुम्ही काय त्यासाठी थांबता. याज्ञवल्क्याने सांगितलं तुम्हाला कळणार नाही, जनक आल्याशिवाय पाठ सुरू करणार. एकदा झालं, दोनदा झालं, तीनदा झालं, चारदा झालं. जनक आले, पाठ सुरू झाला. अर्धा पाठ चालू दिलं, तितक्यात जनकाचे सेवक धावत आले. महाराज पटकन चला, राजवाड्याला आग लागलीये.
राजवाड्याला आग लागली हे ऐकलं आणि बसणाऱ्यापैकी सगळ्यांनी विचार केला आपले कपडे तिकडे वळायचे. हं? काय आपले कपडे आणि आग लागली. पुन्हा धावाला सेवक आले, महाराज आग इतकी वाढली की ज्यांचे कपडे वळायचे का तिथपर्यंत आली. मागच्या मागच जनक जाग्यावरच. आणि जेव्हा ते सगळे जाऊन पाहायला लागले काहीच नाही, आग नाही, काही नाही, सुस्ती ते सगळं. घाम भुकीर झालेले, दम टाकत झाले. महाराज महाराज पाठ बंद करा. झालं काय? काय झालं? खोटं बोलायला जनकाचे सेवक काही आग लागली नाही. म्हणजे लागली नाही हे मलाही माहिती, मीच सगळं केले ते. बसा खाली सांगतो. जनकामध्ये तुमचा फरक काय? काय फरक? अरे जनक राजा आहे, पण स्वतः त्याला जर विचारलं तर जनक काय सांगतो? नम्याचा येते कशी ना, जे जळाले ते माझं, मी इथं आहे ना. आणि तुमच्या लंगोट्याची ठेवल्या, लंगोट्याची भीती वाटली तुम्हाला आणि पळत सुटला लंगोट्यासाठी. मग वैराग्यवान कोण आहे? जनक काही येतो. वैराग्य कोणाची का नाही? भगवंताच्या वैराग्याबद्दल बोलू नये, एवढं परमात्म्याचं वैराग्य आहे. म्हणून मर्त्य मानवाचं जीवाचं वैराग्य कितपर्यंत टिकतं? शास्त्राने सांगितलं विषय दिसत नाही तोपर्यंत टिकतं. विषय दिसला की माणसाचं वैराग्य. एकदा बिरबलला अकबर सांभाळला. अकबर तुला माहितीये का काय काय म्हणले? मी अशी मांजर पाळली आहे बिरबल. म्हणले कशी महाराज? अरे म्हणले मी जेवताना त्या मांजरीच्या डोक्यावर दिवा ठेवतो, त्या उजेडात जेवत असतो. पण मांजर जागची हलत नाही. तिच्या समोर दूध घेऊन बसतो जेवायला, तरी मांजर जागची हलत. म्हणजे महाराज उद्या हलून दाखवायचं म्हणजे काय? काहीच नाही. दुसऱ्या दिवशी जेवायला बसला बिरबल, मांजरीच्या डोक्यावर दिवा, समोर दुधाची बासुंदी, पण मांजर काही जागची हलं ना. बिरबलानं हळूच खिशातून उंदरं काढली. आता ते उंदरं दिसल्यावर मासवर काही शांत बसत का? दिवा दुसरीकडं आणि जशी झेप घेतली कोणावर? माझ्यावर नाही, माझ्याकडे काय पाहिलं? उंदरावर. संपला विषय दिसत नाही तोपर्यंत जीव शांत आहे. त्याचं वैराग्य टिकून आहे. विषय दिसला की वैराग्य. परमात्म्याचं वैराग्य किती आहे? ऐका यशस्वी औदार्य ज्ञान वैराग्य ऐश्वर्य हे सहाही गुणवर्य वसती जेत म्हणून तो. म्हणून त्याला पद सकळ मंगळ निधी. सकळ मंगळाचा काय तो? निधी आहे, संपत्ती आहे, सत्ता आहे, ऐश्वर्य आहे तिच्याकडे. काय नाही तिच्याकडे. असा परमात्मा त्या सुखिया माळणीला जर तेवढ्या टोपलीभर जर सोनं नाणं देत असेल तर हे सांगणं म्हणजे देवाचा अपमानच करणं आहे ना. समुद्राचं पाणी किती आहे हे सांगणं म्हणजे काय? परमात्म्याने सांगलं त्या गोपिकेवर प्रसाद केल्यानंतर, गोपिकेवर कृपा केल्यानंतर आता भगवंताने चोऱ्या करण्याची सुरुवात केली गावात. अनेक चोऱ्या केल्या. हे सगळ्या चोऱ्या करण्याचं एकच कारण, सगळ्यांना आनंद मिळावा. किती चोऱ्या केल्या? किती? भगवंताच्या चोऱ्या सांगायचं जर ठरलं म्हणे तर समुद्र सुद्धा आटू शकतो. आपण काय सांगतो? किती सांगतो? 4-5 काळ्याच्या कीर्तनात सांगतो, 5-6 भागवतात सांगतो. अहो संतांनी, नामदेवरायांनी, ज्ञानेश्वर महाराजांनी, एकनाथ महाराजांचे जर गाथे काढले वाचायला, एवढ्या गर्ग गीता जर काढली, गर्ग संहिता, तर देवाने किती चोऱ्या केल्या याचं गणित लागू शकत. खूप चोऱ्या केल्या, खूप चोऱ्या, खूप चोऱ्या. जावं दूध गुप्त खावं गोपिकेच्या घरी आणि खाल्ल्यानंतर
ही दुधाची दुधाने असली नाही ती कशी घालावी पालखी टाकून द्यावी गोपिकेने घरात यावं पाहावं आणि पाहता क्षणी पाहती गौळ गोपिकांनी यावं पाहावं आणि त्यांच्या लक्षात यावं म्हणती नंदाची पोरे आधी चोरी केली खरे हे जे सगळे पालत्या दुधाळ्या दिसायला लागले आता हे कोणी केला असेल कारभार नंदाच्या पोरांनी केला असेल मग किती सांगावं येऊन सांगावं कृष्ण परमात्म्याला आईनं कृष्णा कशाला चोरी करतो जाऊ नको काय घरी कमी आपल्या पण असं आहे देव स्वतःहून चोरीला जातच नव्हते ना मग गोपिकाच बोलवायचं यामुळे मग देवाने 10-12 दिवस चोरीच करायची ठरवली नाही करायचीच नाही गोपिकेला कर म्हणा मग एक गोपिका परमात्म्याच्या घरी निघाली देवाकडे विचार परमात्म्याचं मुख पाहिलं आणि ज्याच्यासाठी आली होती तेच विसरून गेली असं जे सांगू ज्याने परमात्म्याला आपल्या चित्तात साठवलं ना त्याच माणसाचं सगळं येणं जाणं सगळं संपलं साठविला हरी जिहे हृदय मंदिरी त्याची सरली येदार झाला सफल व्यापार 1 2 3 खूप 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 लिहा केल्या असं आहे वास्तविक पाहता परमात्म्याच्या घरी काय कमी होत नाही देखील ते मिळे नाही देखिले Oh
सोहळे इतकं सगळा आनंद असताना सुद्धा परमात्म्याने चोरी करावी. सांगू, परमात्म्याचे वडील हे नंद नव्हते, सारे नंदराज होते. 3,86,00,000 गाई होते त्यांच्याकडे. गोलोक खंडाचं वर्णन आहे. गोकुळामध्ये नंद, उपनंद, वृषभानु, नंदराज अशा पदव्यांनी युक्त असणारी माणसं होती. जसं आपण पाटील म्हणतो, अजून रावसाहेब, अजून नाईक, अजून पांडे, अजून वतनदार, अजून त्या काय सगळ्या उपाध्या, धर्माधिकारी है की नाही. तसं गोकुळामध्ये नंद, उपनंद, वृषभानु, नंदराज अशा वेगवेगळ्या संस्था वेगवेगळ्या होतात. थोडं सांगतो ऐका. नंद प्रोक्त गोपालही नवलक्ष गवांपती. गोपाळांसहित 9 लाख गायी ज्यांच्याकडे आहेत, म्हणजे 9 लाख गायींचा जो मालक आहे त्याला म्हणायचं नंद. नंद कोणाला म्हणायचं? ज्यांच्याकडे 9 लाख गायी आहेत त्याला म्हणायचं नंद. असे 9 नंद होते गोकुळात. त्यांचे नाव पण आहेत: गय, श्रीधर, रंगवल्लीश, विमल, मंगलायन, रंगोजी, देवनायक, मंगल, श्रीश असे 9 नंद. तसेच उपनंद होते 9. ज्यांच्याकडे 5 लाख गायी आहेत त्याला म्हणायचं उपनंद. त्यांचे नाव पण आहेत: वितिहोत्र, श्रीकर, वरजेश, अग्निभुग, गोपती, पावन, सांब, श्रुत आणि शांत. उद्या आहे बरं परीक्षा याच्यावर. किती नंद होते? आता तुम्ही एवढं भागवत ऐकता, एवढं कीर्तन ऐकता काल्याचे, मग नंद किती होते? नाव काय होते? उपनंद किती होते? 9. ज्यांच्याकडे ऐका 10 लाख गाई त्याला म्हणायचं नंद. ज्यांच्याकडे 5 लाख गाई त्याला म्हणायचं उपनंद. काय सांगा तुम्ही? परीक्षेत नापास होणे म्हणून मी सांगतच नाही, थोडीच जातो. ज्यांना पाहिजे त्यांना नंतर मी माहिती देईल. रोज चोरी एका ठिकाणी परमात्मा चोरीला गेले आणि त्या बाईनं शिंक्याला ती घंटा बांधून ठेवली होती. कशासाठी माहितीये? कशासाठी? तिची दोरी अशा ठिकाणी बांधली होती त्या बाईनं, चोरीला जर आले तर घंटा वाजावी. देव निघाले सगळे गोपाळ असे पळत निघाले, तेव्हा त्यांचं नाव थांबा, एवढ्या डोळ्यात पळू नका, हळूहळू चाला. हळूहळू चाला, कोणी कोणाची बोला, 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 कोणी कोणाची बोला. आज देतो कोण भरी आज
चोरी करणारे तिथं पोहोचले, वरती घंटा लावली होती. तिला सांगितलं, "हे बघ, बोलायचं नाही, वाजायचं नाही, आवाज करायचा नाही." आता तिला सांगितलं, तिने विचार केला, आवाज करायचा नाही, काय द्या तुला पाहिजे ते देऊत. मग त्या घंटीला सांगितलं काहीच बोलायचं नाही. देवाने हळूच शिंक काढलं, घंटा खाली अशी काढून ठेवणार. तितक्यात ते शिंक असं फुटलं, मारलं, सगळं दूध ते घंटेवर पडलं. तिनं विचार केला, एरवी अभिषेक करताना आपल्याला काय सवय वाजण्याची, मग आता ऐकत दूध पडलं, शांत कशाला बसावं म्हणून मोठ्यानं वाजायला सुरुवात केली. कोणी घंटा नादम करूया, घंटा ना झाला मोठा. आणि त्या गोपिकेनी पाहिलं, परमात्म्याच्या हाताला पकडलं, यशोदेकडे घेऊन आल्या. यशोदे ग तुला येईल राग, यशोदे ग, 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 तुला येईल राग, नाही तर तुला येईल राग येईल. कृष्ण परमात्म्याला पकडलं. का जातो रे लोकांच्या घरी, का जातो? गोपिकेला सांगा होतं की माझा मुलगा असा नाही. गोपिका कंटाळून गेल्या. शेवटी परमात्म्याला वृंदावनामध्ये पाठवलं. वनम वृंदावनम नाम असव्यम नवकानम गोप गोपी गवाम सेव्यम पुण्यादिकृडवीरुधम. परमात्मा गेले वृंदावनामध्ये. ऐका, गेल्यानंतर पहिल्यांदा परमात्म्याला मारण्यासाठी म्हणून बकासूर आला. बक म्हणजे बगळा. बगळा कसा असतो? काळा, रंगाना काळा असतो का? तुम्ही जागेचा पहा. कसा असतो बगळा? पांढरा. नक्की. पण ते इतका हुशार असतो बगळा. बस तो कुठं पहा तुम्ही कधी असा एक तर दिसायला सुंदर, चांगली रुद्राक्षाची जर माळ त्याच्या गळ्यात घातली ना, मस्त रुद्राक्षाची माळ घालावी. पंढरपूरला दर्शनाला जशी रांग लागली तशीच माशांची रांग लागली एकदा दर्शनाला बघायच्या. त्या पाण्यात एका पायावर चला होता, म्हणजे बघ महाराज चला दर्शनाला मासे. अशी रांग लागली. एक मागचा मासा म्हणायला लागला की
आपले सगळे जण दर्शनाला झाले पण वापसच येईन चालले कुठं यानं लांबून विचारलं महाराज कोणत्या गावचे म्हणले काशीहून आलोय मग आमचे मित्रमंडळ पाहुणे आले होते ते कुठे तर त्यावेळी तुम्हाला माहित नाही काय यद गत्वा निवर्तन्ते तद्धाम परमम् अरे जिथं गेल्यानंतर पुन्हा यावं लागत नाही जन्माला अशा परमधामाला मी त्यांना काय केलंय पाठवलंय म्हणजे कुठं पोटात होय बक हा कशाचा प्रतीक आहे दंभाचं पण सगळ्यात पहिल्यांदा देव आणि कुणाला संपवलं दंभाला दंभ जोपर्यंत संपत नाही तोपर्यंत खऱ्या अर्थाने माणसाच्या सात्विक परमार्थाला सुरुवात होऊ शकत नाही. दंभ सोडला पाहिजे बस दांभिकपणा केला पाहिजे आणि दांभिकपणा गेला म्हणजे बकासूर मारला आणि बकासूर मारल्यानंतर वासराच्या रूपात एक वत्सासूर आला हा वत्सासूर लोभाचं प्रतीक आहे परमात्म्याने त्याचा सुद्धा निपात केला गोपाल कृष्ण भगवान दुसरा दिवस उघडला सकाळच्या वेळेला देवानी सगळ्यांना सांगितलं आहे का काय काल आपण गेलो होतो वनामध्ये नुसतंच पण आज नुसतं जायचं नाही मग काय करायचं म्हणले आज सगळ्यांनी शिदोच्या सोबत घ्या बर गाई घ्या चला वळू गाई चला वळू गाई निघाले सगळ्यांना गाई घेऊन कोणत्या गाई गाय म्हणजे काय सांगतो तुम्हाला मी इंद्रिय परमार्थाकडे लावण्याची जी क्रिया करणं त्याला म्हणायचं गाई पण वनात गेले देवाने सांगितलं एक काम करा काय कदंब वृक्षाला शिदोऱ्या पाहिजे हो पहिल्यांदा खेळ खेळायचा कोणता
सगळे लपायला गेले. कुठं? अघासुर नावाचा महाभयंकर अजगर. अघ म्हणजे पाप. या सगळ्या गोपाळांनी प्रवेश कोणाच्या मध्ये केला? पापात प्रवेश केला. अरे अरे तिकडे जाऊ नका. देव सांगून सुद्धा देवाचे भक्त कुठं जातात? पाप करतात, पापात प्रवृत्त होतात. अघासुराचे डोळे पाहू लागला. कधी देव परमात्माने मध्ये प्रवेश केला. अघासुराने तोंड बंद केलं आणि जिथून अघासुर श्वासोश्वास घेतोय त्या ब्रह्मरंध्रावर आपला पाय ठेवला, आपलं रूप वाढवलं आणि तिथंच अघासुराचा वध केला. बोली अघासुर मर्दन भगवान की जय. अघासुराला मारलं आणि सगळ्या गोपाळांना घेतलं. सगळ्यांच्या शिदोऱ्या गोळा केल्या. आता बघा, शिदोऱ्या ठेवल्या त्या कदंब वृक्षावर, त्या काढायच्या, काढल्या आणि शुकाचार्य 2 श्लोकात सांगतात. कसं केलं? बिभ्रद वेणुं जठरपटयो शृंगवेत्रे च कक्षे वामे पाणो मसृण कवलं तत्फलान्यंगुलीषु तिष्ठन् मध्ये स्वपरिस्रोदो हासयन् नरमभिस्वैः वर्गे लोके मिषदिभुजे यज्ञ भुगवान केले. परमात्म्याने कमळाच्या फुलासारखा आकार केला आणि एक परमात्मा आणि एक गोपाळ असे एकमेकांपुढे उभे राहिले. आणि एवढ्याच देवाचं लक्ष केलं काय? एक जणांनी शिदोरी आणली नव्हती फक्त. कारण देवाने आपल्या दिवशी सांगितलं होतं सगळ्यांनी आणायच्या. देवाने त्याला विचारलं तू का आली नाही? त्याने सांगितलं तुला माहिती आहे मला कोणीच नाही. परमात्म्याने जवळ केलं. ऐका. आणि मग परमात्मा आता एकमेकाला खाऊ घालत असताना डाव्या हातावर घेतलंय अन्न, पळसाच्या पानावर अन्न घेतलंय. काही जण देवाला खाऊ घालताय तर देव काही जणांना खाऊ घालताय. सुके घालू कुंभरी सुखी घालो बरी
आणि हे पाहिलं ब्रह्मदेवांनी. ब्रह्मदेव विचार करायला लागले, ज्या अर्थी हा आनंद कोटी ब्रह्मांडाला आहे स्वतःला म्हणून घेतो, गोकुळात जन्माला आलाय आणि उष्ट खायला लागलाय, त्या अर्थी काहीतरी गडबड आहे. कारण नोचिष्टम कस्यचित दत्यात्, हा न्याय आहे. उष्ट कोणाला देऊ नये, उष्ट कोणाचं खाऊ खालच्यांसाठी खाऊ नये. गंमत अशी आहे, ते आज खाल्ल्याशिवाय चांगलंच वाटत नाही, उष्ट खाल्ल्याशिवाय. मग ब्रह्मदेवाने काय केलं, यांचं लक्ष नसताना सगळ्याच गायी कुठं नेल्या, ब्रह्मलोकात. भगवंतांनी पाहिलं आणि सांगितलं, तेव्हा काय करावं, आपल्या सगळ्या गायी गोपाळ कुठं गेले, की सगळ्याच गायी ब्रह्मदेवाने सोडून नेल्या परीक्षा पाहण्यासाठी. गायीच नाही, ब्रह्मदेवाने सगळे गोपाळ सुद्धा कुठं नेले, ब्रह्मलोकात. देवाने डोळे झाकून पाहिलं, ब्रह्मदेव माझी परीक्षा पाहायला. मग देवाने काय केलं, शुकाचार्य सांगतात, यावत् कल्पकामपु यावत् करण्याधिकं यावत् यष्टि विषाण वेदलशे यावत् विभूषां यावत् लघुनाविदा प्रतिवयो यावत् विहाणाधिकं सर्वं विष्णुमयं गिरोंगवदय सर्वस्वरूपो. अहो सगळ्या गोपाळांचं रूप स्वतः परमात्म्याने घेतलं. नुसता गोपाळात झाला नाही देव, मग गोपाळांच्या हातातल्या काठ्या सुद्धा देवच झाला. काठ्या नाही, वस्त्र देवच झाला, गायी देवच झाला, वासर देवच झाला. असा 1 वर्षभर गावात राहिला, प्रत्येकाच्या घरी देवच. आणि प्रत्येक गोपाळांनी गोपिकेंनी हा मारा मुलगा समोर कधी मारावं, त्याला कधी उपाशी ठेवावं, कधी काम सांगावेत. पण हे देवाने सगळं सहन केलं का, कारण या गोपिका सगळ्या साध्या नाही आहेत, त्या राम अवताराच्या ऋषी आहेत. आणि यांनी सांगितलं, देवा तुम्ही आमच्याकडे 1 वर्ष राहा. मग ती इच्छा पूर्ण करण्यासाठी देवाने हे सगळं केलं. ब्रह्मदेवाने वरतून खाली पाहिलं, तुम्हाला वाटते ब्रह्मदेव म्हणायला लागले, नेमके गोपाळ खरे कोणते, वरचे का खालचे. ब्रह्मदेवाचा विचार मनात आला, मग खालचे का खरे पाहण्यासाठी ब्रह्मदेव खाली आले. तितके देव ब्रह्मदेवाकडून घेऊन वरती गेले. सेवेकरांनी सांगितलं, काय झालं महाराज, अरे कळाले का तुम्हाला, काय डुप्लिकेट ब्रह्मदेव फिरायला म्हणले. कोण, गोपाल कृष्ण. बरोबर म्हणले, महाराज काय कसा दिसायला, म्हणजे दिसायला माझ्यासारखाचे. त्याला जर विचारलं नाव काय, म्हणतो ब्रह्मदेव. आता जर आला तर म्हणजे मारून काढा त्याला. आणि देव बसले ब्रह्मलोकात जाऊ. खरे ब्रह्मदेव आले, द्वारपालाने सांगितलं, रुक जा. हा झाले, तुम्ही आलोणारे कोण, म्हणजे माझ्याकडे खातर मला आलो होता. नाव काय तुमचं, ब्रह्मदेव. म्हणजे माझं नाव ब्रह्मदेव. म्हणजे तुमचं नाव ब्रह्मदेव, हा खोटं बोलता, घ्या म्हणजे काठ्या मारा. म्हणजे एक मिनिट म्हणजे मारून 1 मिनिट, मी ब्रह्मदेव नाही तुम्हाला कोणी शिकवलं, मी ब्रह्मदेव नाही कोणी सांगितलं. म्हणजे खऱ्या ब्रह्मदेवानं, खरा ब्रह्मदेव कुठे, म्हणजे मध्ये बसला. म्हणजे पाहू तर द्या एकदा. याने पाहिलं मध्ये, एका वेळेला ब्रह्मदेव, एका वेळेला कृष्ण, एका वेळेला ब्रह्मदेव, एका वेळेला पायच धरले. देवा माझं चुकलं म्हणले, गायी आणल्या तुमच्या इथं सोडून, गोपाळ आणले, घेऊन जा. याने मागलं नाही. मग ब्रह्मदेवाने स्तुती केली भगवंताची. किती श्लोका स्तुती करावी. शुकाचार्य सांगतात 40 श्लोकात स्तुती केली. आणि ही स्तुती सांगताना शुकाचार्यांना समाधी लागली. भागवतात हे प्रकरण फार सुंदर आहे. काय केली स्तुती, उत्क्षेपणंगर्भगतस्य पादयोः किं कल्पते मातुरदोक्षजागसे किमस्ति नास्ति व्यपदेशभूषितम् तवास्ति कुक्षे यदप्यन्तः. आईच्या मांडीवर बसलेल्या मुलाचे पाय आईला जर लागले तर आई राग होते का, नाही ना. तसं ब्रह्मदेव तुमचा मुलगा समजून मी तुमची ही जी गायी चोरण्याची लीला केली, हा माझा अपराध आहे, मला मान्य आहे, पण क्षमा करा. देवाने जवळपास 30 श्लोकापर्यंत काहीच बोलले नाही. किती श्लोकापर्यंत, 30. पण ज्या वेळेला ब्रह्मदेवाला कळालं की यांना कोण आवडतं सगळ्यात जास्त, गोपाळ, गोपिका,
यांची स्तुती केल्याशिवाय म्हणले हे काही बोलणार नाही. गोपाला गोपाला रे जय नंदलाला गोपाला गोपाला रे जय नंदलाला ऐका, आताशी भागवताच्या 14व्या अध्यायात आहे मी. मला इथून पुढे जवळपास जायचे 53 अध्यायापर्यंत. किती अध्यायापर्यंत जायचे मला अजून? 53 अध्यायापर्यंत जायचे. आताशी 14व्या अध्यायात मी आहे भागवत. जर मोठ्याने तुम्ही म्हणला नाही तर तुमची गरम गरम जिलबी हुकल्याशिवाय राहणार. गरम जिलबी ज्यांना खायची असेल मोठ्याने म्हणा गोपाला 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 रे जय नंदलाला गोपाला गोपाला रे जय नंदलाला गोपाला गोपाला रे जय नंदलाला जय नंदलाला मोहन मुरलीवाला जय नंदलाला मोहन मुरलीवाला मला माहीतच नाही जिलबी एवढी आवडते. मी रोज सांगितलं असतं की जिलबी जाऊ द्या बुंदी चक्क्याच्या आईच्या. आज भजन जास्त जोरात झालंय असं नाही म्हणजे प्रवीण महाराज तुम्हाला कळाल नाही चहा आहे म्हणून जोरात झालं. म्हणून आता पुढची जी राजी आहे भगवंतानी काय केली तिला पुढचं थोडं 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 सांगू. एक 5 मिनिटाची विश्रांती. गोपाल कृष्ण भगवान